आजची ही बातमी नांदेडची आहे, पण ती फक्त एक गुन्हेगारी बातमी नाहीये, तर एक रक्तरंजित रात्र ठरली आहे। एक दोन नाही तर तब्बल 3 खून करण्यात आलेत आणि त्यामुळे शहराच्या काळजावर भीतीची नवी रेघ उमटली आहे। नांदेड शहरातील डीमार्ट परिसर ई स्क्वेअरच्या बाजूला तो भाग जिथे रात्री उशिरा देखील थोडीफार वर्दळ असते। कुणी मित्रांच्या गप्पा मारत असतं, तर कुणी चहा घेत असतं, तर कुणी चित्रपट पाहून हसत खेळत घरी परतत असतं। पण कालची रात्र वेगळी होती। घड्याळात वेळ होती साधारण 1:30 वाजताची। रस्ते शांत होते, शहर झोपेच्या दिशेने चाललं होतं आणि तेवढ्यात अचानक त्या परिसरात गोंधळ उडाला। पहिल्यांदा कोणीतरी जोरात ओरडलं, मग धावपळ सुरू झाली आणि काही क्षणातच लोकांना जाणवलं काहीतरी मोठं घडतंय। ई स्क्वेअरच्या बाजूला 2 टोळ्यांमध्ये जुन्या वादातून वाद पेटला होता। हा वाद आजचा नव्हता, तो अनेक दिवसांपासून मनात साचलेल्या वैरातून उफाळून आला होता। जिथे वैर असतात तिथे शब्द कमी आणि शस्त्र जास्त चालतात, इथंही तेच झालं। अरिजित सिंग चव्हाण वय अवघ 25, तो बुलेट गाडीवर आला होता। सोबत आणखी 2 मित्र होते। सगळेजण धुरंधर सिनेमा पाहून बाहेर पडले होते। सिनेमाचा प्रचंड प्रभाव त्यांच्यावर पडलेला होता। सिगारेट लावून पेटवणार तेवढ्यात समोरचं दृश्य बदललं। अचानक गर्दी, गोंधळ, शिव्या, आरडाओरडा आणि मग क्षणात तलवारी उपसण्यात आल्या। खंजीर उगारले गेले। समोर होते सय्यद आवेज, सय्यद खलील, घनश्याम रेड्डी, मोहम्मद अरबाज आणि इतर काही अज्ञात हल्लेखोर। आणि या सगळ्यांच्या निशाण्यावर होता धुरंधर पाहून आलेला अरिजित सिंग। कुणाला काही समजायच्या आत अरिजित सिंगवर धारदार शस्त्रांचे सपासप वार झाले। अचानक झालेल्या हल्ल्याने अरिजित सिंग मागे हटला, पण त्याच्यावर होणारे वार काही थांबले नाहीत। काही क्षणातच तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला। त्याचा जागीच मृत्यू झाला होता। घटनेची माहिती पोलिसांना मिळाली। पुढच्या काहीच मिनिटात पोलीस घटनास्थळी दाखल झाले। नांदेडच्या त्या रात्रीचा पहिला मृत्यू अरिजित सिंग चव्हाणच्या नावे नोंद झाला होता। पण ही काही कहाणी इथंच संपली नाही। खरा पिक्चरच अजून सुरू होणार होता आणि तो इथूनच सुरू झाला। या हल्ल्यात दुसऱ्या टोळीचे काही जण गंभीर जखमी झाले होते। त्यातील सय्यद आवेज, सय्यद खलील आणि आणखी एका युवकाला पोलिसांनी तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल केलं होतं। तिथून आवेजला विष्णुपुरी येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। विष्णुपुरी इथेच मृत अरिजित सिंगचा मृतदेह ठेवण्यात आला होता। इकडे विष्णुपुरी येथील हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची धावपळ सुरू झाली होती। डॉक्टर त्यांचं काम करत होते। पोलीस जखमींचे जबाब नोंदवत होते, पण त्या हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये एक वेगळंच वादळ तयार होत होतं। तिथेच अरिजित सिंगचा मृतदेह बेडवर ठेवण्यात आला होता। थोड्याच वेळात अरिजितचं कुटुंब तिथे दाखल झालं। त्याचा मृतदेह बघून घरच्यांनी एकच टाह फोडला। त्यांच्या आक्रोशाने नांदेडची सगळी शांतता जणू भेदली गेली होती। आई, वडील, भाऊ सगळ्यांच्या डोळ्यात दुःख होतं, पण हळूहळू त्या दुःखाची जागा संताप घेऊ लागलं होतं आणि मग पुढे जे घडलं त्याने संपूर्ण शहर हादरून गेलं। अरिजित सिंगचा भाऊ राजेश हातात चाकू घेऊन थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला। सय्यद आवेज, सय्यद खलील वय अवघ 27 आणि मोहम्मद अरबाज, मोहम्मद फारूक वय 23 यांच्यावर जिथे उपचार चालू होते तिथेच तो पोहोचला। कुणाला काही कळायच्या आत त्याने या दोघांवरही जबरदस्त हल्ला केला। त्यामुळे हॉस्पिटलमध्ये पुन्हा रक्त सांडलं। चाकूचे वार झाले आणि जे लोक उपचारासाठी दाखल होते तेच लोक उपचाराच्या बेडवर मृत्युमुखी पडले। त्या रात्रीचा दुसरा मृत्यू सय्यद आवेज आणि तिसरा मृत्यू मोहम्मद अरबाजचा झाला होता। एका रात्रीत नांदेड शहरात 3 खून झाले होते। पहिला खून ई स्क्वेअर जवळ, तर दुसरे 2 खून हॉस्पिटलमध्ये। हे सगळं पोलिसांना अनपेक्षित होतं। पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना रात्री 1:30 ते 2 वाजेच्या दरम्यान घडली। दोन्ही टोळींची गुन्हेगारीची पार्श्वभूमी मोठी आहे। एका टोळीतील अनिल पंजाबी सध्या जेलमध्ये आहे, तर साहिल नावाचा आरोपी 2 महिन्यांपूर्वी जेलमधून बाहेर आला होता। दुसरीकडे अरिजित सिंग चव्हाणवरही आधीपासून तब्बल 9 गुन्हे दाखल होते। म्हणजेच ही लढाई निर्दोष लोकांची नव्हती, ही होती गुन्हेगारी वर्तुळातल्या जुन्या वैराची। पोलिसांनी सांगितलंय की या प्रकरणात 2 क्रॉस FIR दाखल होणार आहेत। एक FIR अरिजित सिंगच्या कुटुंबाकडून आणि दुसरं FIR आवेज किंवा अरबाज यांच्या बाजूकडून। दोन्हीही गुन्हे भाग्यनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात येणार आहेत। सध्या 4 आरोपी ताब्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पण या घटनेनंतर नांदेडमध्ये भीतीचं वातावरण आहे, कारण प्रश्न एकच आहे, जिथे लोक चित्रपट पाहून हसत खेळत बाहेर पडतात तिथे जर तलवारी आणि खंजीर नाचू लागले तर सुरक्षित कोण आहे? नांदेडच्या त्या काळ्या रात्री 3 मृतदेह पडले आणि त्या 3 मृत्यूंनी फक्त 3 माणसं नाही, तर 3 कुटुंबांची संपूर्ण दुनिया उद्ध्वस्त केली। शहराची शांतता भंग झाली। हे फक्त 3 मृत्यू नव्हते, तर नांदेडमध्ये कायद्याच्या भीतीचा मृत्यू झालाय असा समज लोकांमध्ये गेलाय। त्यामुळे या पुढच्या काळात देखील हे टोळी युद्ध मोठं स्वरूप घेऊ शकतं। पोलिसांनी आता सावधपणे कारवाई करून नांदेडची शांतता अबाधित ठेवण्याचं काम करावं अशी साधी अपेक्षा नांदेडकरांची आहे। बाकी तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजलाही फॉलो करा। धन्यवाद।